सौभाग्यवती मंदाकिनी दिलीप तळोका, मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले विद्यालय, गोकुळ कॉलनी, अकोला। आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी विनम्र अभिवादन करते। महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्त्री शिक्षणाचं कार्य चालू ठेवलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आम्ही सर्व स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। त्याचबरोबर आज आपण पाहत असू की शिक्षण, आरोग्य, अंतराळ, इव्हन आपलं कीर्तनकार सुद्धा मुली आहेत। असं कुठलेही क्षेत्र सोडलेलं नाही ज्या ठिकाणी स्त्रिया कार्यरत नाहीत। आणि आज आपण पाहतो आहोत की निरोगी आणि सुदृढ समाज जर निर्माण करायचा असेल तर खऱ्या अर्थाने शिक्षण हेच एक त्यासाठी कारणीभूत ठरतं। जर आपण शिक्षण घेतलं तरच निरोगी आणि सुदृढ समाज निर्मिती होऊ शकते। आणि हेच सूत्र जाणून आमच्या आरोग्यधाम संस्थेने स्त्री शिक्षण आपल्याला कसं करता येईल, त्यांची ध्येयच अशी आहेत, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार स्त्रियांना आपल्याला कसं मिळवून देता येईल, त्या दृष्टीने 1990 मध्ये या कृषीनगर परिसरामध्ये गोरगरीब मजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल त्या दृष्टीने या ठिकाणी शिवण क्लास सुरू केला, बालवाडी सुरू केली आणि 1990 मध्ये सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाची स्थापना केली। सर्वप्रथम 7वी आणि 8वीतल्या मुलींची सुद्धा या ठिकाणी लग्न होत असतात, कारण पालकांना कुठेतरी विश्वासच नसे की आपण मुलींना शाळेत पाठवल्यानंतर त्या शिकू शकतील, निर्धास्त नव्हते राहत। या शाळेमुळे त्यांना हा विश्वास मिळाला आणि शाळेत मुलींना पाठवायला लागले आणि त्याचीच परिणती म्हणजे आज आमच्या शाळेतील विद्यार्थिनी ह्या उच्च पदावर कार्यरत आहेत। एवढ्यावर संस्था न थांबता त्यांनी 2005 मध्ये बहिणीसोबत भावानी सुद्धा शिकावं म्हणून आमच्याच सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचं सावित्रीबाई फुले विद्यालयामध्ये रूपांतर झालं आणि आज 35 वर्ष झाली आहेत आणि हा शिक्षणाचा वसा या ठिकाणी असा हा सुरू आहे। मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने पुनश्च एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि जाता जाता एवढंच म्हणेन, सोसूनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, सोसूनी अनंत यातना शिकविलेस तू स्त्रियांना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना, थोरवी तुझी गाताना। धन्यवाद। सावित्रीबाई।